नमस्कार, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य. तर आत्ता सगळ्यात पहिले काम देवपूजा करायचं आहे. चला तर मग आपण देवपूजा करून घेऊया. चलो. आता सध्या लाईट गेलेली आहे, त्याच्यामुळे थोडासा जास्त घाम येतोय. देवपूजा करण्याच्या सगळ्यात पहिलं कुंकू आणि विभूती कंपल्सरी लावायची असतेच. आता मग आपण देवपूजेला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री शिवाय नमस्तुभ्य. श्री स्वामी समर्थ. आज काय स्पेशल, तर आज आहे व्हेज पुलाव. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचे, बासमती तांदूळ घेतले आहेत, त्याला एक 10 ते 15 मिनटं भिजत ठेवायचे आहेत. तर इथं साहित्य दाखवते मी. तर एक बटाटा कट करून घेतलेला आहे, कांदा कट करून घेतलेला आहे, शहाजिरे आहेत, आलं लसणाची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे आणि गाजर घेतलेलं आहे, टोमॅटो आहे, पनीर आहे आणि 2 मी तमालपत्र घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबतच थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं जो व्हेज पुलाव मसाला असतो तो घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला मिरे लवंग ही टाकायची गरज पडत नाही तो मसाला टाकल्यानंतर. आणि कढईमध्ये मी आवडीनुसार तेल घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण आता सध्या आपण कमीच केलेलं आहे, होता होईल तेवढं तेल जे आहे ते कमी वापरायचे आपल्याला. तर त्याच्यामध्ये शहाजिरे टाकलेले आहेत. शहाजिरे व्यवस्थित असे तडतडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे, ती पण व्यवस्थित अशी फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदा पण व्यवस्थित असा फ्राय झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये टाकलं होतं पनीर पण व्यवस्थित असं फ्राय झालं. त्याच्यामध्येच तमालपत्र पण मी ॲड केलेलं. नंतर बटाटा, टोमॅटो, गाजर आणि थोडीशी त्याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं हलवून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. मिठामुळे काय होतं, लवकर ज्या भाज्या आहेत त्या वाफळून निघतात, जास्त वेळ लागत नाही. आणि इथं आठवणीने मी जास्तच मीठ घातलेलं, जेणेकरून नंतर पुन्हा मीठ जे आहे ते घालता येणार नाही. तर त्याला व्यवस्थित असं झाकून ठेवायचं एक 5 मिनटं. जास्त भाज्या ज्या आहेत त्या मऊ होऊ द्यायच्या नाहीत, मीडियम मऊ होऊ द्यायच्या. नंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे मसाला, काळं तिखट आणि जो व्हेज पुलाव मसाला होता तो टाकलेला आहे. 2 मिनटं परतून घेतलं आणि जे तांदूळ आपण 15 मिनटं पहिलं भिजत घातलेले होते ते टाकलेले आहेत. तर तांदूळ जे होते ते मी ह्या गिलासानं 1.5 ग्लास घेतले होते. तर त्याच्याबरोबर मी पाणी जे आहे ते 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही जसं आपण हॉटेलमध्ये भात खातो, म्हणजे व्हेज पुलाव खातो तसाच होतो. फक्त त्याच्यामध्ये एक गोष्ट करायची आहे की पाणी जे आहे ती व्यवस्थित असं त्याच्यामध्ये घालायचं, जेवढं लागतं तेवढंच, एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही. नंतर मग ते शिजायला ठेवलेलं आणि कुकर लावलेलं. नंतर मग त्याच्याबरोबरच मला आज बनवायची होती तेलंगणा स्पेशल जो मठ्ठा आहे तो. इथं काही जास्त त्या मठ्ठ्यामध्ये टाकत नाहीत, फक्त कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकतात. तर तुम्ही बघू शकता मी एवढंच साहित्य टाकलेलं आहे आणि मठ्ठा जो आहे तो एकदम छान होतो. ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची ॲड करायची आहे, पण माझ्या घरी छोटी छोटी मुलं आहेत त्याच्यामुळे मी हिरवी मिरची जी आहे ती स्किप केलेली आहे. मठ्ठा खूप छान होतो, तुम्ही पण एकदा करून बघा. पण आवरला आणि मठ्ठा पण बनवलेला आहे. तर पूजा मी देवपूजा केलेली, पण ग्रंथ जो वाचायचा होता तो बाकी होता आणि जपमाळ जी होती ती पण माझी बाकी होती. तर ती पहिलं आवरून घेतलं. कसं आहे, छोटे मुलं आहेत, त्यांना वेळेच्या वेळेला जेवायला दिलं पाहिजे, त्याच्यामुळे स्वयंपाक जो आहे तो लवकर झाला पाहिजे. सकाळी नाश्ता होतो, पण कधी कामाला उशीर होतो, त्याच्यामुळे मग तर देवपूजा पण करून घेतली आणि मस्त असं सगळ्यांनी मिळून जेवण पण केलेलं आहे आणि निवांत आराम केला. नंतर मग 4 वाजले आहेत, काम चालू होतं. आता मी देवाला दिवा लावते आणि नंतर मग बाकीचं काम आपलं. तर इथं माझ्या पाठीमागं चिल्ले पिल्ले जे आहेत ते खेळत आहेत मस्त असं. आणि उन्हाळ्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, म्हणजे दिवस मावळतं थोडंसं बाहेर बसलं ना बरं वाटतं, फ्रेश वाटतं. त्याच्यामुळे मुलांना आत्ताच मी आतमध्ये घेऊन आलेली आहे मध्ये. का गं माय? हां. आणि सुट्ट्या म्हणल्यानंतर टी व्ही आली, मोबाईल आला, तरी आम्ही जास्त मुलांना मोबाईल काही देत नव्हत, फक्त कधीतरी असतो. पण ती टी व्ही मात्र बघते, कारण की कोणती तरी गोष्ट दिलीच पाहिजे असं आहे बरं का. कारण की इथं म्हणजे त्यांच्यासोबत खेळायला पण कोणी नसतं, मग त्यांचं मनोरंजन झालंच पाहिजे. तर त्या दोघांचा बाहेर तसा खेळ होता आणि किचनमध्ये हे सगळे खेळभांडे जे आहेत ते माझे होते बरं का.
किचन वाटा आवरायचं बाकी होता. आणि नंतर मग मी अगोदर काय केलं, इडली बनवायची आहे उद्या, तर त्याचं सगळं साहित्य करावं म्हणलं, म्हणजे जेणेकरून म्हणजे डाळ आणि तांदूळ जे आहेत ते मिक्सरवरती फिरवायचे होते. तर श्रीचा मूड जो होता तो खेळायचा नव्हता. तो म्हणत होता मम्मी मला घे. मग त्याला घेत घेत माझं हे काम जे आहे ते चालू होतं. आणि त्याला घेतल्यानंतर पिहू एकटी बाहेर बसत नाही हॉलमध्ये, त्याच्यामुळे मग तिची पण मध्येच लुडबुड असते. आणि श्री किचन वाट्यावरती माझी वाट बघत बसतो की मम्मीचं काम कधी होतं आहे आणि कधी मम्मी मला घेते. हे त्याचं असतं खूप आतुरतेनं तो वाट बघतो बरं का. चला तर मग आजचा व्हिडिओ इथं संपतो. बाय बाय.